गोरखगड किल्ला महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगेत आहे। तो मुंबई शहरापासून जवळजवळ 3 तासाच्या अंतरावर आहे आणि मुंबई शहराजवळील सर्वात कठीण ट्रेकपैकी एक आहे। गोरखगड किल्ल्याच्या इतिहासाबद्दल फार कमी माहिती आहे, परंतु आपल्याला एवढेच माहित आहे की शहाजी राजांच्या कारकिर्दीत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याला खूप महत्त्व होते। असे म्हटले जाते की जुन्नर ते नाणेघाट दरम्यानच्या प्रवासात हा किल्ला प्रामुख्याने थांबण्यासाठी वापरला जात असे। हा किल्ला स्वतः 2 उद्देशासाठी बांधलेला दिसतो, पहिला देखरेखीसाठी आणि दुसरा प्रवाशांसाठी थांबा म्हणून। गोरखगड किल्ला आणि त्याच्या जुन्या मच्छिंद्रगड किल्ल्याचे मोक्याचे स्थान देखरेखीसाठी आदर्श होते। जुन्नर ते नाणेघाट दरम्यानच्या मार्गाचे रक्षण करण्याचे काम या किल्ल्यांनी केले। खरं तर गोरखगड आणि मच्छिंद्रगड हे 2 किल्ले अनुक्रमे एका गुरु आणि त्यांच्या शिष्याच्या नावावर आहेत। संत गोरक्षनाथ गोरखगड किल्ला बांधलेल्या ठिकाणी ध्यान करत असत आणि जवळच्या शिखरावर बांधलेल्या जुन्या किल्ल्याचे नाव त्यांच्या शिष्याच्या नावावरून ठेवण्यात आले। गुड मॉर्निंग मित्रांनो, गडबेडा दिनेश चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, नेहमीप्रमाणे पुन्हा आपण एकदा सह्याद्रीत भटकंती करायला चाललो आहे। ते म्हणजे सर्वात खतरनाक गडापैकी एक गड गोरखगडला आपण सकाळीच निघालेलो आणि आत्ता देहरी गावापासून आपण ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे आणि कमीत कमी 1.5 ते 2 तासात आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचणार आहे। तिथून गडावर जायला 1 तास लागणार आहे। गोरखगडच्या प्रवेशद्वारापासून आपण आत आल्यानंतर आपल्याला एक विठ्ठल रखुमाईचे मंदिर लागते। कमानीतून आत प्रवेश करताच समोर भव्य आणि शांततेने नटलेल्या विठ्ठल रखुमाईचे मंदिराचे दर्शन देते। मंदिराचे सुबक बांधकाम आणि परिसरातील प्रसन्न वातावरण मनाला लगेच भावते। मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आपण गडाकडे चाललो आहे। इथूनच आपल्याला गडाकडे जायचे। गडावरती यायची झाल्यास देहरी हे पायथ्याचे गाव आहे। तसेच कल्याण जंक्शन, बदलापूर आणि कर्जत हे रेल्वे स्टेशनपासून आपल्याला येता येते। कल्याण मार्गे आलात तर मुरबाडीतून मसाई गावी यावे आणि येथून आपल्याला देहरी येथे पोहोचता येते। तसे बदलापूरवरून मसा, कर्जतवरून मसा मार्गे आपण पोचू शकतो। गोरखगडाचा आपण अर्धा टप्पा पार केलेला आहे। पायमगच आपल्याला आवपे घाट आणि सिद्धगड दिसून येतो। मंदिराच्या बाजूलाच गडाकडे जाणारी पायवाट सुरू होते। येथून पुढे खरा ट्रेक सुरू होतो। 2 डोंगराची खडी आणि दमछाक करणारी चढाई पार करताना प्रत्येक पावलावर साहसाची जाणीव होते। अरुंद वाट, उंच कातल आणि सतत वाढणारी उंची हा प्रवास रोमांचक बनवतो। ही संपूर्ण चढाई केल्यानंतर आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचतो। इथून पुढे कातलात कोरलेल्या पायऱ्या आणि उभा कडा आपली वाट पाहत असतो। पूर्णतः आज सोलो ट्रेक झालेला आहे। मागेही आपण कोरीगडला गेलेलो तेव्हाही पूर्ण सोलो ट्रेक झालेला आहे आणि इथं खूपच जंगल लागले आणि खूपच दगडे आहेत। हे गडाचेच पडलेले असावे। नशिबाने कुठला आपल्याला प्राणी अजून दिसला नाही। दिसलं तर इथंच पाय लावून आपल्याला पळावं लागेल। खूपच डेंजर आहे, कारण जिथून आपण मंदिर सोडतो तिथून 2 डोंगर पार करून आपल्याला पूर्ण चढाईचा भाग आहे आणि इथे आल्यानंतर पूर्ण जंगल पॅच आहे। अजून आपल्याला कोण भेटलं नाही। समोरून माणसांचा आवाज येतोय। तर नेहमीप्रमाणे पुन्हा आपल्याला मित्रही कल्टी मारलेली, त्यामुळे आपण पूर्ण तो सोलो ट्रॅक टेनिस पुन्हा करायचं ठरलं। वास्तविक
इथे यायचं झालं एकटे येऊ नका, कारण खूपच जंगल पॅच आहे. गाड्याच्या पायथ्याशी आपण पोहोचलेले. समोरच आपल्याला मंदिर दिसून येतो. गडाच्या पायथ्याशी आता आपण पोहोचलेलो आहे. आपल्याला पाठीमागच भैरवनाथाचे मंदिर बघायला भेटते ना. त्याच्यामध्ये प्राचीन अशी भैरवनाथाची मूर्ती आणि हे प्राचीन असे बांधकाम बघायला मिळते. समोरच आपल्याला इथे प्राचीन अशी पिंड बघायला मिळते. बाजूनेच आपल्याला इथे गडावर जायला रस्ता आहे. इथे गडाची काही तटबंदी दिसून येते आपल्याला ना. काही फलक गडाबद्दल माहिती देणारे लावलेले आहेत. इथूनच आपल्याला गडावर जायला रस्ता आहे ना. समोरच आपल्याला पहिली गाड्याची जुनी तटबंदी दिसून येते. ही गाड्याची जुनी तटबंदी आहे. ह्या गडाच्या जुन्या पायऱ्या आहेत. 5 मिनिटाच्या चढ्यानंतर आपण पुढे आल्यानंतर आपल्याला इथे एक कातात खोदलेली गुहा दिसून येते. कदाचित ती सैन्याला पारेकरांना बसण्यासाठी वापरण्यात आलेली असावी, कारण खूपच आडबाजूला आहे, जेणेकरून कोणी शत्रू आला लगेच दिसून यावं. जायला रस्ता थोडा कठीण आहे. इथून आलो आपण. तिथून आपल्याला वर गडावर जायचं होतं. गाड्याचा सर्वात खतरनाक पॅच लागलेला आहे. आता इथूनच गाड्याच्या पायऱ्या चालू झालेल्या आहेत. आपल्याला इथून जपून जावं लागेल. सोलो ट्रॅक आपल्याला कायमचा लक्षात राहणार आहे, कारण हा गड बघाल तर खूपच खतरनाक आहे. आपला कलावंती दुर्गही झाला आहे, भैरवगड झाला आहे, तसं हरिहरी झालं आहे. मला सर्वात अवघड किल्ला वाटला तर चंदेरी. मागे आपण 4 वर्षापूर्वी गोरगडला पण आलेलो, परंतु त्यावेळी आपल्याकडे जास्त साहित्य उपलब्ध नव्हतं. इथून जरा व्यवस्थित झालं की आपल्या पायऱ्या कशा खतरनाक. कलावंती सारखं पायऱ्या, परंतु कलावंतीला पकडायला आहे, पकडायला काही नाही. वर काही माणसं दिसतात आपल्याला. ते माकडी आहे, माकड आपलं काम काढायचं. ते पाठी म्हणून माकड, 2 माकडे. इथून वर चढायला खूपच दिवस घेते, त्यामुळे आपण कोकणून पाठीमागं लावलेलं आहे. इथून कोकणूनच चाललो आहे. इकडे एक पाण्याची टाक आहे, ते न बघता आपण चाललो आहे. तिथे जाऊन थोडं रिस्की आहे. काही माणसं आता आलेली आहेत, जीवात जीव आले, कारण एकटेच आपण चाललो आहे.
आपल्याला महादरवाजा दिसतो. दम लागले थोडं थांबल्यानंतर पोहोचवलं. गड जरी कठीण असला पण जर जपून आलो तर काही प्रॉब्लेम नाही आहे. पकडायला पायऱ्या आहेत तिथे. थोड्या थोड्यात आपण गाड्याचा प्रवेशद्वार आहे तिथे पोहोचतोय आणि मग व्यवस्थित वर जाता येईल. पावसाळ्यात हा गड खूपच कठीण होतो कारण इथे शेवाळ येते आणि चिकट होतो. तर पायऱ्या बघाल तर कमीत कमी 80 मध्ये आहेत. तर आपण महादरवाजापाशी पोचलो आहे. आता आपण महादरवाजापाशी पोहोचलेलो आहे. म्हणजे गडाचा पहिला टप्पा पार केलेला आहे. हा महादरवाजा आहे. तेव्हा पूर्ण काचात खोदलेलं आहे आणि इथून वर जायला काचात खोदून पायऱ्या तयार केलेल्या आहेत. हे बघा पूर्णतः काचात खोदलेले आहेत. इथून आता दुसरा थरार आपल्याला चालू होणार आहे. प्रवेशद्वारातून आत आलो आपण. लगेच इथे आपल्याला एक गुफा बघायला मिळते. इथूनच आता गडाचा दुसरा टप्पा आपल्याला म्हणजे जो गुहेपर्यंत आहे तिथपर्यंत जायचे. बाजूलाच आपल्याला समोरच हा मच्छिंद्रगड दिसतो. बाजूला एक पाण्याचा टाका आहे. तर इथूनच आपण वरच्या साईडला चाललो आहे. हा गडाचा दुसरा टप्पा आहे. हा पण खूप डेंजर आहे. पायऱ्या बघत असेल खूपच छोट्या आहेत. चढणं जरा कठीण आहे. इथे एक शिल्प आहे. महादरवाजापासून वर आल्यानंतर पुन्हा दुसरा टप्पा लागतो आपल्याला. तो पण कातल कोळी पायऱ्यांचं जे तिथून जायलाही खूप डेंजरमध्ये. तर थोड्याच वेळात आपण गुफेपाशी पोहोचणार आहोत. ते रॅपलिंग चालू आहे आणि ते खाली उतरते तिथून. गुहेपाशी आता आपण पोचलेले आहेत. इथेच 4 ते 5 पाण्याचे टाके आहेत. समोरच आपल्याला मच्छिंद्रगड दिसतो. हे बघा आपल्याला ही गुहा दिसून येते. इथूनच गडावर दुसरा टप्पा आहे. तिथून जायला रस्ता आहे. खूप खडतर आहे. आपण तिथे वर जाणार आहे. जिथे वरती मंदिर आहे. आतल्यात खोदलेली एक गुहा प्रचंड आहे. प्रवेशद्वार केलेले आहेत. असे खांब दिलेले आहेत. खूपच मोठी ही गुहा आहे. हे बघा कात्यात पूर्णतः खोदलेली आणि असे तिला खांब केलेले आहेत. समोरच आपल्याला मच्छिंद्रगड दिसतो. हा समोर दिसतो तो मच्छिंद्रगड आहे.
पण आता गोवा बघितलं त्याच्या बाजूनेच आपल्याला जायला रस्ता आहे, वरच्या साईडला जिथे मंदिर आहे महादेवाचं ना गोरक्षनाथांचं. ते काही पाण्याचे टाके पण आपल्याला बघायला मिळतात. हे बघा इथे एक आहे, मग पुढे एक आहे. जरा जपूनच जावं लागेल. एक पाण्याचा टाका आहे. खरा थर इथून चालू होणार आहे. खूपच छोट्या पायऱ्या आहेत. पकडायला आपल्याला छोटे छोटे होल केलेले आहेत प्रत्येक पायरीला, पकडून जावं लागणार आहे कारण ती शूटिंग आपल्याला करायला नाही जमणार. तिथूनच आपल्याला वर चढायचे. खूपच छोटा मार्ग आहे. जेवढं शूट करता येईल तेवढं करूया. जसं वरती चाललं तसं अवघड पायऱ्या उचलल्या म्हणजे. डेंजर जो पकडायला नसेल चढू शकत ना माणूस. हो प्रत्येक पायरीला असं आपल्याला पकडाले त्यामुळे चढायला सोयीस्कर जातं. कमीत कमी 80 ते 90 अंशामध्ये या पायऱ्या. मेजर बोला ना. गडावे गडावले किल्ल्यावर जरा याला आपण गुफा सोडतो ना साईडला येतो वरच्या साईडला जायला तर पायऱ्या बघायला एवढ्या डेंजर ना खतरनाक आहेत ना. 80 ते 90 अंशामध्ये पायऱ्या. ते गुफा बघते इथूनच अजून आपल्याला वर जायची खूप ट्रेनिंग आहे. आपण असंच जाऊया बघा तसं जाऊया. झालेले पायऱ्या एवढ्या डेंजर आहेत. थोडा जरी चुकीचा पाऊल पडला 2000 फूट खोल दरी आहे. वरगडच्या आपण टॉपला पोचलो. पोचण्यात तिथं खरंच पायऱ्यांचा मार्ग आहे खरंच खूपच खडतर आहे. म्हणजे एवढं डेंजर आहे का खरंच पुन्हा येण्याची हिंमत होणार नाही. पाठीमध्ये आपल्याला एक मंदिर दिसतो त्याच्यामध्ये शिवपिंडी आणि गोरखनाथांचा एक फोटो आहे. तुम्ही तुम्हाला दाखवतो.